नमस्कार, गीतांजली रेसिपीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज मी दाखवणार आहे भेंडीची भाजी। साहित्य पाहून घ्या। कांदा, क्रश केलेली लसूण आणि हे शेंगदाणे आणि हे भेंडी अशा चिरून घेतलेले आहेत। बघा, मध्ये असं हे केलेलं आहे आणि अशा चिरून घेतलेले आहेत। चांगले धुवून वगैरे साफ करून चिरून घेतलेले आहेत। आता हे शेंगदाणे मी मिक्सरला थोडे क्रश करून घेणार। एकदम पावडर नाही करायची, थोडे हलके क्रश करायचे। आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, गॅस चालू केलेला आहे। आता मी थोडी भेंडी हलकी भाजून घेते, म्हणजे एकदम चिकट होत नाही। जास्त नाही भाजायची, थोडी हलकी सुकून घ्यायची, जरा भाजायची। थोडं सामान आहे, थोड्या सामानामध्ये थोड्या साहित्यामध्ये आपण ही रेसिपी बनवायची आहे। कोणाकोणाची घाई असते कामाला जाण्याची, इकडे जायची तिकडे जाण्याची, ही झटपट रेसिपी बनवायची। अशी बुळबुळीत पण लागत नाही, भेंडी खूप छान लागते भेंडीची भाजी। आणि आपण ही मसाल्यावरती बनवणार आहोत, मिरचीचा नाही वापर करणार, लाल तिखटवर बनवणार आहोत। आता मी ही भेंडी भाजून घेतलेली आहे। आता तेल ओतते। राई टाकते। तेल गरम झालेलं आहे, राई टाकते, थोडं जिरं टाकते, राई जिरं तडतडल्यावर लसूण टाकते, क्रश केलेली। लसूण क्रश करूनच टाकते, खूप छान टेस्ट लागते। आता कांदा टाकते, थोडा हा लालसर झाला ना, मग आपण मसाले टाकायचे। थोडा कांदा लाल झालेला आहे। आता मी मसाले टाकते। हळद टाकते, गरम मसाला 1 चम्मच, लाल तिखट 1 चम्मच, लाल तिखट 1.5 चम्मच टाकते, कारण आमचा थोडा मोठा आहे चम्मच। आता हे असं मिक्स करून घ्यायचे। मसाला असा परतून घ्यायचा। आता ही भेंडी टाकते, असं परतून घेते, म्हणजे पूर्ण मसाला भेंडीला लागायला। गॅस बारीक ठेवायचा, नाहीतर भाजी करपणार। आता मी हे क्रश केलेलं शेंगदाण्याची पावडर ह्याच्यात टाकते।
क्रश केलेली शेंगदाणा पावडर टाकली आणि थोडंसं हे बघा शेजवान चटणी आहे थोडंसं टाकते. खूप छान टेस्ट येते. जास्त नाही टाकायची, थोडीशी टाकायची. लिंबू पिळते. मीठ टाकते चवीप्रमाणे. आता हे सगळं असं ढवळून घ्यायचं, परतून घ्यायचं. गॅस बारीकच ठेवायचा, फास्ट करायचा नाही. भाजी करून बघा, तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही सुद्धा भाजी करून बघा आणि खाऊन बघा. कशी वाटली ती मला सांगा कमेंटमध्ये. आणि माझी रेसिपी आवडली असेल तर मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका. आता ही 5 मिनटं आपण झाकून ठेवायची बारीक गॅस करून. भाजी झालेली आहे. भेंडीची भाजी झालेली आहे.